आज मी आपल्यासोबत पांढऱ्या शुभ्र अशा साबुदाण्याच्या कुरडईची रेसिपी शेअर करणार आहे. ही साबुदाण्याची कुरडई बनवण्यासाठी आपण इथे साबुदाणा शिजवणार नाही आहोत, तरी ह्या कुरडया बघू शकता की ते एकदम परफेक्ट आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि चवीला खरंच खूप भारी लागतात. एकदा नक्की बनवून पहा. पांढऱ्या शुभ्र अशा या कुरडई जेवढ्या बनवायला सोप्या आहेत ना, चवीला तितक्याच भारी लागतात आणि आपण तळल्यानंतर ना बघू शकता दुप्पट तिप्पट फुलतात ह्या कुरडया. आणि एकदा बनवा आणि वर्षभर स्टोअर करून ठेवा, जराही खराब होत नाही. तर मी तुम्हाला तळून दाखवते, बघू शकता. तेल चांगलं तापलं की यामध्ये कुरडई टाका आणि बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट या कुरडई कशा फुलतात आणि कुरकुरीत होतात. तर बघू शकता तिप्पट फुललेले आहेत या कुरडया मस्त अशा आणि चवीला खरंच खूप भारी लागतात. बाकीच्या कुरडया कशा जास्त मेहनत घ्यावी लागते, पण यांना जास्त मेहनत लागत नाही, झटपट होतात. कोणालाही सहज जमेल, एकदम व्यवस्थित अशी मी तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे. तर एकदा नक्की बनवून पहा या उन्हाळ्यामध्ये आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर सुरुवात करूया आपण. तर त्यासाठी आपल्याला सर्वात साहित्य लागणार काय म्हणजे साबुदाणे. ते अर्धा किलो मी साबुदाणे घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे जे साबुदाणे असतात ना ते घ्यायचे, जास्त बारीक किंवा मोठे असतात ते घ्यायचे नाही, मध्यम साईजचे असतात ते साबुदाणे घ्यायचे. आता इथे साबुदाणे ना मी धुवून घेते. 1-2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे काय होतं यावरती जी पावडर वगैरे असतो, स्टार्च असतो, तो निघून जातो आणि आपल्या कुरडयाच्या पांढऱ्या शुभ्र होतात. तर या साबुदाणे मी छान असे धुवून घेते. हाताने हलके हलकेसे चोळायचे, जोरात दाबून दाबून चोळायचे नाही. आता यामध्ये सर्व पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी बघा कमी जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. साबुदाणे भिजून पूर्ण वरती पाव इंच एवढं पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालायचं आहे. बघू शकता पाव इंच ते अर्धा इंच पाणी राहील एवढंच घालायचं आहे. आता याला झाकून 7-8 तास असंच आपण ठेवून देणार आहोत. तरी बघा सकाळी मी भिजत घातले होते, आता संध्याकाळ होत आलेली आहे. साबुदाणे छान असे भिजलेले आहेत, बघू शकता मस्त नरम झालेले आहेत आणि आपण ज्या भांड्यामध्ये ठेवलं ते भांडं पूर्णपणे वरपर्यंत भरलेलं आहे. आता मी काय करणार आहे, याला ना एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. तर हे असं नाही की पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर काय होईल, काही नाही, थोडंसं जास्त झालं, साबुदाणे चांगले भिजले जातात, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर सर्व साबुदाणा जो आहे मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर आता इथे आपण साबुदाण्याची कुरडया बनवण्यासाठी साबुदाणे शिजवणार नाही आहोत, तर त्यामुळे काय करायचं, यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी. तर एका पातेल्यामध्ये मी उकळतं पाणी करत ठेवलं आहे. पाण्याला छान उकळी आली की यामध्ये घालायचं आहे मीठ. तर वाळवणाच्या कुठल्याही पदार्थांमध्ये ना थोडं मीठ जरा कमीच घाला, कारण सुकल्यानंतर ना ते खूप खारट होतं. तर बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. उकळतंच पाणी घालायचं आहे, कोमट नाही, चांगलं खळखळून उकळतं असं पाणी. पूर्ण साबुदाणा भिजून वरती पाव इंच एवढं पाणी राहील एवढं घालायचं आहे. पूर्ण व्यवस्थित साबुदाणा भिजला पाहिजे आणि आता गरम गरमच याला छान असं मिक्स करायचे, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित मिक्स होत भिजला जाईल. आता याला लगेचच झाकून आपल्याला कमीत कमी 10 ते 12 तास किंवा पूर्ण रात्रभर ठेवायचं आहे. तर इथे बघा पूर्ण रात्रभर मी साबुदाणे भिजत ठेवले होते, मस्त असे भिजलेत, एकदम नरम झालेत. हातानेही असे दाबले जातात. आता काय करायचं, याला आपल्याला ना वरखाली छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मोकळा मोकळा करून घेऊया साबुदाणा. इथे अर्धा किलोमध्ये ना तुमच्या व्यवस्थित 40 ते 45 कुरडया होतात. तरी बघा साबुदाणा छान असा मऊसूत झालेला आहे, भिजला गेलेला आहे. आता काय करायचं, आपल्याला एक अशी जाळी घ्यायची आणि मोठं भांडं घ्यायचं आहे. जाळीवरती काय होतं, व्यवस्थित याचं बारीक होतं, किंवा तुम्ही मिक्सरला लावलात ना तर त्यामध्ये काय मध्ये मध्ये दाणे राहण्याची शक्यता असते. त्यामुळे ही अशी एखादी वाटी घ्यायची आणि दाबून दाबून हे बघा पटापट वाटलं जातं, जास्त वेळही लागत नाही. 5 ते 10 मिनटामध्ये तुमचे साबुदाणे छान असे चाळणीवरती बारीक होऊन जातात. तर बघू शकता किती पटापट बारीक होत आहेत आणि एकदम मस्त असं स्मूथ असं आपल्याला हे पीठ तयार होतं. तर पटापट होतं. तर बाकीचेही साबुदाणे मी यांना याच पद्धतीने चाळणीवरती मस्त घासून घासून याचं पीठ करून घेते. साबुदाणे चांगले भिजले ना की तुम्हाला वाटायला जराही वेळ लागत नाही. जर कमी भिजला गेला तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण पाणी मी जसं सांगितलं आहे तसं घातलात तर एकदम परफेक्ट भिजतं. आता हे साबुदाणे आपले बारीक पिसून झालेले आहेत. आता काय करायचं, चकलीचा साचा घ्यायचा. यामध्ये ना 2 प्लेट्स असतात, ही एकदम बारीकवाली असते आणि दुसरी असते ही अशी जाडीवाली. तर मी काय करणार आहे, जी बारीकवाली आहे ना ती घेणार आहे. कारण काय होतं माहिती आहे, कुरडया ना सुकल्यानंतर
आपण जेव्हा तळतो ना तेव्हा मग त्या दुप्पट फुलतात आणि जर मोठीवाली घेतलात तर खूपच जाड होतील. त्यामुळे बारीक असते ना जाळी ती घ्यायची. ती जाळी व्यवस्थित आतमध्ये लावून घ्यायची. आता इथे आपल्याला तेल वगैरे लावायचं नाही आहे लक्षात ठेवा. कारण जर तेलाचा वास कुठल्याही वाळवणाच्या पदार्थामध्ये मग ना जसं आपण ठेवतो साठवून तेव्हा ना खूप उग्र असा वास येतो, तेलकट वास येतो. त्यामुळे ना तेलाचा अजिबात स्पर्श न करता आपल्याला ह्या कुरडया बनवायच्या आहेत. आता यामध्ये दाबून दाबून चमच्याच्या साहाय्याने हे पीठ सर्व भरून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त असं दाबून दाबून आणि पीठ नरम आहे ना त्यामुळे काय होतं कुरडया करायलाही पाडायलाही जास्त वेळ लागत नाही. पटकन म्हणजे पाडल्या जातात. तरी बघा साच्यामध्ये मस्त असं पीठ हे व्यवस्थित दाबून दाबून भरून घेतलेलं आहे. साचा बंद करून घेऊया आणि आता या कुरडया ना तुम्ही कॉटनच्या म्हणजे असं कापड घ्या, त्यावरती करू शकता, प्लास्टिकवरती करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मी काय करणार आहे माहिती आहे, एक चटई आणतली त्यावरती प्लास्टिक शीट अशी घातलेली आहे पातळ अशी आणि यावरती कुरडया करणार आहे. बघू शकता मस्त अशा कुरडया पडतात पटकन. पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया तयार होतात. छान अशा उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. तर काय होतं माहिती आहे, आपण इतर ज्या कुरडया करतो तांदळाच्या, गव्हाच्या तेव्हा आपण ते शिजवून घेतो. त्यामुळे त्या लगेच 2 दिवसामध्ये वाळल्या जातात. पण हे कसं आपण शिजवून घेतलेलं नाही आहे आणि थोडं ओलसर असतं ना हे पीठ. त्यामुळे 2 ते 3 दिवस 3 ते 4 दिवस तुम्हाला म्हणजे जसं ऊन लागेल त्याप्रमाणे सुकायला टाईम लागतो. पण 4 दिवस आरामात सुकवलात ना तर मग काय होतं जास्त दिवस आपल्या कुरडया टिकतात, खराब होत नाही. त्यामुळे उन्हामध्ये चांगलं असं याला सुकवून घ्यायचं. 4 दिवस तरी व्यवस्थित कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. तर हे बघा पटापट आपल्या कुरडया पाडून होतात, जास्त वेळ लागत नाही. मस्त अशा कुरडया पाडून झालेल्या आहेत. जास्त जाड नाही करायचे बरं का, म्हणजे काय होतं सुकायलाही जास्त वेळ लागतो. त्याला उन्हामध्ये चांगलं असं 3-4 दिवस वाळवून घेऊया. काय होतं माहिती आहे, एक दिवस सकाळचं ऊन छान लागलं ना की संध्याकाळी तुम्ही बघू शकता वरची बाजू चांगली सुकली जाते. पलटवून तुम्ही दुसऱ्या साईडलाही सुकू शकता किंवा असं नसेल तुमच्याकडे ऊन येत तर पंख्याखालीही वाळू शकता. फक्त थोडा वेळ जास्त लागेल तुम्हाला. तर आता ह्या कुरडया मी अशाच ठेवून देते उन्हामध्ये आणि आपण संध्याकाळी चेक करूया. तर बघू शकता आता ना संध्याकाळ झालेली आहे. कुरडया आपण चेक करूया. एका साईडने छान अशा सुकल्या गेलेल्या आहेत. थोड्या खालच्या साईडने ओलसर आहेत. तर आपण पलटून याला असंच ठेवून देऊया. म्हणजे काय होईल दुसऱ्या साईडने फॅनच्या खाली हवेवरती छान अशा वाळल्या जातील. तर आपल्या कुरडया मी दुसऱ्या साईडनेही पलटून छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत जी बेल आयकॉन असते ना त्यावरती क्लिक करा. म्हणजे काय होईल ज्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. याआधीही माझ्या चॅनलवरती गव्हाच्या कुरडया, तांदळाच्या कुरडयांची रेसिपी मी शेअर केलेली आहे. रंगीबेरंगी साबुदाण्याच्या फेण्यांची रेसिपी शेअर केलेली. तर नक्की पहा आणि मला सांगायचं आहे आणि रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय तेही मला सांगायचं. आता कुरडया तळताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेल चांगलं तापलेलं पाहिजे. नाहीतर काय होतं कुरडया कडक होतात, कुरकुरीत होत नाही. त्यामुळे तेल चांगलं कडकडीत तापलं की मग गॅस कमी करायचा आणि छान अशा कुरडया तळून घ्यायच्या. बघू शकता तेलात टाकल्या मस्त तिप्पट फुलतात. फक्त तेल तुमचं चांगलं तापलं गेलेलं पाहिजे. बघू शकता मस्त दुप्पट तिप्पट फुलून ह्या कुरडया आपल्या तयार होतात आणि तेलकट होत नाहीत. छान अशा कुरडया तयार होतात आपल्या.